जळगाव शहर आणि जळगाव जिल्हा हा पर्यटन क्षेत्रात अधिकाधिक पुढे जावा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत आहेत। जळगावपासून केवळ 55 किलोमीटरवर अजिंठा आहे आणि सध्या अजिंठ्याकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे। या व्यतिरिक्त देखील जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनाची ठिकाणं होऊ शकतात। ही बाब जळगावचे मंत्री श्रीयुत गिरीश महाजन यांच्या लक्षात आलं। जळगाव जिल्ह्यात वाघूर ही एक नदी आहे, त्याच्यावर वाघूर धरण बांधलं गेलेलं आहे आणि या वाघूर धरणाचं जे बॅकवॉटर आहे या बॅकवॉटरचा वापर करून एक चांगलं पर्यटन स्थळ करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले। यासाठी जवळजवळ 55 जागा शोधल्या गेल्या आणि त्यापैकी एक जागा की ज्या ठिकाणी बॅकवॉटरच्या मध्यभागी एक बेट आहे ही जागा गारखेडा या गावाजवळ निश्चित केली गेली। याबाबतचा एक अहवाल डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा MTDCच्या माध्यमातून तयार केला गेला आणि शासनाला पाठवला गेला। शासनाने तातडीने त्याला मदतही केली। विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे। त्यांना हा रिपोर्ट खूप आवडला। आज याचा टप्पा 1 हा पूर्ण झालेला आहे आणि हा पूर्ण झालेला टप्पा आज लोकांसमोर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि आज सगळ्यांना खात्री आहे की या मोठ्या टप्प्याचं सगळ्यांकडून स्वागत होईल। हा केवळ जळगाव पुरता नाही तर महाराष्ट्र आणि देशभरासाठी सुद्धा एक महत्त्वाची ही घटना आहे। जळगावचे लोक किंवा बाहेरची मंडळी जी आहे ही एक पर्यटन स्थळ म्हणून या वाघूर बॅकवॉटर प्रकल्पाला निश्चितपणे भेट देतील। आज जर बघायला गेलं तर या ठिकाणी 9 बांबू हट्स तयार केलेले आहेत, 12 सूट्स तयार केले आहेत, त्याच्या पाठोपाठ 12 कॉटेजेस आहे आणि 3 विला केल्या गेलेल्या आहे। अत्यंत रमणीय असं हे या ठिकाणी आज स्थळ झालेलं आहे। हाऊसबोट आहे, हाऊसबोटमध्ये राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेलेली आहे। म्हणजे जे तुम्ही केरळला जाल किंवा काश्मीरमध्ये जाऊन आनंद घ्याल तो आनंद आज जळगावला या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे आणि हा आनंद त्या ठिकाणी सगळ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा गिरीश महाजन यांनी बोलताना व्यक्त केली आहे। जळगावहून विजय पाठक, नवशक्तीसाठी।